नमस्कार मंडळी, मी आहे आपल्याच विदर्भाची अन्नपूर्णा। तर काल माझ्याकडे होतं बाळाचं बोरनान म्हणजेच बाळाची लूट आणि हळदी कुंकू। मग मी थोडक्यातच आपलं काहीतरी डेकोरेशन केलं, जसं की पाण्यामध्ये फुलं ठेवली, चॉकलेट वगैरे सजवले, त्यानंतर हळदी कुंकू काढलं आणि मग तिळगुळ आणि ज्यांनी आपण लूट करतो म्हणजे ज्यांनी बोरनान करतो तर बोरं, मुरमुरे, हरभरा, ऊस असतो, गाजर असतं, हे सगळं त्यामध्ये टाकायचं आणि मग बाळाची लूट करायची असते। आणि वाण देण्यासाठी मी ही छोटी छोटी भांडी आणली स्टीलची। तुम्हाला वाटत असेल की हिने तर काहीच डेकोरेशन केलं नाही, अगदी साधंच केलं, पण खरं सांगू माझ्या बाळामुळे मी काहीच करू शकत नाही। काही गोष्टी असतात, दुसरं कोणी नाही आहे आमच्याकडे बघायला, माझे हस्बंड आणि मी आम्ही दोघेच असतो, तर ते त्यांचं ऑफिसचं काम करतात आणि बाकी कामं मग मलाच बघावी लागतात। सो मला जमेल तेवढंच मी डेकोरेशन केलं। माझा मुलगा मोठा झाला, पण तुम्हाला माहिती आहे का त्याला ना इंटरेस्ट नाही आहे, म्हणजे कशामध्ये नवीन कपडे घालण्यात किंवा फार मेकअप वगैरे करण्यात त्याला काहीच इंटरेस्ट नाही। तो फक्त खेळत असतो, त्याच्या गाड्या असतात बास। आणि ही थोडक्यात आपली मी रांगोळी पण काढली। आता बघा तुम्ही, माझ्या मुलाला ड्रेस घातल्यानंतर मोबाईल द्यावा लागला, कारण तो बसतच नव्हता। या माझ्या सख्या हळदी कुंकवाला आलेल्या आहेत आणि त्या नाश्त्याचा आनंद घेत आहे। नाश्त्याला मी थोडे आपले पोहे बनवले होते, छान मुलं पण जमलेली होती। नवीन कपडे घातले की माझ्या बाळाला काहीच करू वाटत नाही, म्हणजे त्याला अनकम्फर्टेबल होतं। त्याने मला टिक्कासुद्धा लावू दिला नाही, मग मी त्याच्या पायालाच टिक्का लावला। नाश्ता केल्यानंतर आम्ही केलं बाळाचं बोरनान म्हणजेच लूट। छान पोरांना खूप मज्जा आली, मस्त चॉकलेट वगैरे पडली वरून, तर ते वेचतात म्हणजे ते असं लुटतात, त्याला म्हणतात बाळाची लूट। त्यामध्ये नजर वगैरे निघते। आणि काय सांगू, माझा शौर्य दादा तर शेवटी रडायला लागला। बघा तुम्ही, आत्ता तुम्हाला त्याचा आवाजसुद्धा येईल रडायचा। त्याला असल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसल्यामुळे मलाही मग इंटरेस्ट येत नाही, त्यामुळेच मी साडी वगैरे काहीच घातलं नाही। आपला साधा ड्रेस घातला आणि साधीच तयारी केली। काही मुलांना इथे चॉकलेट मिळतात आणि काहींना मिळतच नाही, तर त्यासाठी मी आधीच चॉकलेट आणलेले होते आणि मग पोरांना मी वाटून दिले। काही सख्या आलेल्या नाहीत, कोणी गावाला गेलेलं होतं, कोणी ऑफिसला गेलेलं होतं, सो त्या नंतर आल्या। आम्ही या कॉलनीमध्ये रेंटने राहतो, पण इथले जे ओनर आहे किंवा त्यांचे मुलं वगैरे आहे तर खरंच फार छान आहे, म्हणजे मला तर फार आवडते। त्यानंतर मी माझ्या सख्यांना हळदी कुंकू लावलं, तिळगुळ दिलं आणि मग वाण दिलं। कॉलनीमधल्या माझ्या सर्व मैत्रिणी वगैरे मस्त आहेत, छान आहेत, केव्हाही बोलवलं तर मदतीला येतात किंवा मग त्यांच्याहीकडे काही असेल तर आपल्यालाही बोलवतात। जेवण असू द्या, नाश्ता असू द्या, हळदी कुंकू असू द्या, काहीही असू द्या, म्हणजे आपल्याला एकटं सोडत नाही। खरंच खूप छान आहे, जे रेंटने राहतात ते सुद्धा आणि ओनर तर आहेच इथले छान। मयुरीला म्हटलं की मयुरी नाव घे, तर म्हणते की नाही, आता सांगा काय बोलायचं। संक्रांती म्हटली की बायकांचा एक वेगळाच आनंद असतो, म्हणजे घरी हळदी कुंकू असतं, लहान मुलं असतील तर त्यांचं बोरनान किंवा लूट असते। छान वाटतं, म्हणजे बायका येतात आपल्या घरी, आपल्याला काय त्यांना द्यावंसं वाटलं, चहा पाणी वॉटेवर, तर ते देतो, म्हणजे खरंच यामध्ये फार वेगळा आनंद आहे। साडी घालणे, त्यावर पूर्ण साज करणे, केसांमध्ये फुलांचा गजरा लावणे, यात पण आपल्या बायकांना खरंच सुख मिळतं। पण मला साडी घालून काम करणे जमतच नाही आणि साडी न घालण्याचे माझ्याकडे बरेच कारणं आहेत। चला, माझ्याकडचं तर बोरनान आणि हळदी कुंकू झालेलं आहे। तुम्ही केलंय का किंवा कधी करणार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मावशी आपल्याला काकांचं नाव सांगणार आहेत, तर मावशी होऊन जाऊ द्या, ऐका बरं। पर्वतात बर्फांच्या राशी विष्णू पाटलाचं नाव घेते हळदी कुंकाच्या